महानगरांमध्ये असलेलं ड्रगचं कनेक्शन आता मराठवाड्यामध्ये सुरू होतंय आणि याच सुरुवातीच्याच काळामध्ये परभणी पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. मानवत या ठिकाणाहून जवळपास 73 ग्राम एमडी ड्रग जे आहे ते पोलिसांनी जप्त केलं आणि मराठवाड्यामध्ये सुरू असलेल्या या ड्रगच्या सगळ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. आपल्यासोबत परभणीचे पोलीस अधीक्षक पंकज कुमार होते. सर, कशा पद्धतीनं हे सगळं ट्रेस झालं, किती ड्रग्ज होतं, कशा पद्धतीनं तुम्ही आरोपी अटकेत केले? नमस्कार. याच्यामध्ये 27 तारीखला आपला परभणी पोलिसांना याच्यामध्ये ड्रग्स विरोधित कारवाईत एक मोठी यश जे आहे ते मिळालेली आहे. याच्यामध्ये परभणी पोलिसांना जवळपास 74 ग्राम MD मेथॅड्रोन याच्यामध्ये जप्त केलेली आहे. याच्यामध्ये जे मेन आरोपी निष्पन्न झालेला आहे ते अलीम नावाचा होता. त्याचा मेन बेस जो आहे तो संभाजीनगर होता. तो काही महिन्यापूर्वी येऊन इकडे पाथरीमध्ये राहू लागला होता. तो जो आहे मध्य प्रदेशमध्ये एक आरोपीकडून MD आणत होता आणि इकडे विकत होता. त्याचे लिंक आम्हाला जे आहे ते बीड, धाराशिव आणि लातूर आहे या ठिकाणीपर्यंत पोहोचले. याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही जे आहे ते 8 आरोपी अटक केलेले आहे आणि याच्यामध्ये जे आहे ते सप्लाय चेनमध्ये होणारे अजून जे कोणतेही आरोपी आहे त्यांना पण जो आहे तर ते पुढे अटक होण्याची शक्यता आहे. तर हे ड्रग नेमकं येत होतं कुठून आणि ते कशा पद्धतीने इथं विक्री करण्याच्या ह्याच्यामध्ये होतं, तयारीत होतं? हे जे ड्रग जो आहे ते खूप जे आहे ते खुफिया या तरीकाने जो आहे तर ते मध्य प्रदेश इथून हे अलीम आणत होता. अजून आमच्याकडे जे सप्लाय चेन आहे ते मेन मध्य प्रदेशवरून होती, पण अजून 2-3 ठिकाणांवरून जे सप्लाय चेन आहे तर ते होण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये आम्ही डिटेलमध्ये जे आहे ते तपास करत आहोत. काही आर्थिक म्हणजे तुम्ही त्यांचे खाते पण तपासले, तर त्याच्यामध्ये काही व्यवहार झालाय का या संदर्भामध्ये खरेदी विक्रीचा? हो, याच्यामध्ये आम्ही जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आहे तर ते पण तपासलेले आहे. त्यांच्यामध्ये पण आम्हाला जो आहे तो इंटेलिजन्स भेटलेली आहे. त्यांच्या आधारावर पण आम्ही जे आहे ते आरोपी अटक केलेले आहे आणि बाकी सर्व गोष्टी ज्या आहे टेक्निकल अनालिसिस आहे किंवा फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आहे हे सर्व आम्ही स्टडी करत आहोत. पुढे येणाऱ्या काळामध्ये अजून काही ह्याच्यामध्ये अटक होऊ शकते का? आणि लोकल लेवलला हे विक्री केले गेले का त्यांचं, का फक्त त्यांच्या नेटवर्क पुरतच आहे? हे मोस्टली त्यांचा जो नेटवर्क होता त्यांच्यामध्ये त्यांना पुरवलेले आहे. यांच्यामध्ये त्यांचा लोकल लेवलवर नेटवर्क बनवण्याचं काम सुरू होता, पण त्याच्याच अगोदर जो आहे परभणी पोलिसांना याच्यामध्ये ड्रग्सची जी सप्लाय चेन आहे त्यांना त्याच्यावर कारवाई करण्याचा आणि त्यांना थांबवण्याचा यश आलेला आहे. पण अजूनपर्यंत जो आहे ते लोकलवर ते एस्टॅब्लिश झाले नव्हते. येणाऱ्या काळात काही अटक अजून होऊ शकतं त्याच्यामध्ये? हो, 100% याच्यामध्ये आमचा जो आहे ते प्रगतीनं यात काम चालू आहे आणि 100% पुढच्या येणाऱ्या काळामध्ये अजून अटक होण्याची शक्यता आहे. तर हे पंकज कुमार यांनी मराठवाड्यामध्ये जे इस्टॅब्लिशमेंट होत होतं ड्रगचं जे काही सर्कल आहे तेच या ठिकाणी मोडून काढले. जवळपास 8 जणांना अटक केली आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर कारवाई यामध्ये होताना दिसून येईल. पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.